आईला विहिरीत ढकलून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका आरोपीला सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। मोहोळ पोलीस स्टेशन सोलापूर येथे दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 307, 323 व 504 अन्वये आईला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपाखाली आरोपी बबलू उर्फ प्रदीप अण्णासाहेब शिंदे वय 32 राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। फिर्यादी लक्ष्मी शिंदे यांनी प्रथम खबरमध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार 31 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी आरोपी बबलू उर्फ प्रदीप शिंदे त्याची आई लक्ष्मी शिंदे हिला शेताकडे येण्यास सांगितले। शेताजवळील विहिरीजवळ गेल्यानंतर आरोपीने तिच्याशी शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर फिर्यादीने आरडाओरड केल्याने तिचे पती आणि गावातील नागरिकांनी तिला विहिरीतून बाहेर काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते। सदर प्रकरणातील आरोपीस 2 नोव्हेंबर 2023 रोजी पोलिसांनी अटक केली होती। गुन्ह्याचा तपास पोलिसांनी पूर्ण करून 30 जानेवारी 2024 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। सदर खटल्यात आरोपीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की अभियोग पक्षाने आरोपी विरुद्ध लावण्यात आलेले आरोप संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध केलेले नाहीत। विशेषतः या प्रकरणातील जखमी आणि प्रमुख साक्षीदार असलेल्या फिर्यादी लक्ष्मी शिंदे या आरोपीच्या आई असून त्यांनी न्यायालयात साक्ष देताना आरोपीने त्यांना मारहाण केली किंवा जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलले असल्याचे स्पष्टपणे नाकारले। तसेच त्यांनी त्यांच्या फिर्यादीतील मजकूरही नाकारला आहे। त्यामुळे अभियोग पक्षाची संपूर्ण केसच महत्त्वाच्या साक्षीदाराच्या पुराव्याअभावी कमकुवत ठरते। तसेच घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर तपासी कागदपत्रे मान्य करण्यात आली असली तरी सदर कागदपत्रांवरून फिर्यादीला झालेल्या दुखापती आरोपीनेच केल्या किंवा आरोपीनेच तिला विहिरीत ढकलले हे सिद्ध होत नाही। केवळ तपासी अधिकाऱ्याच्या तपासातून आरोपीने गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले असे सांगणे पुरेसे नसून प्रत्यक्ष अभियोगीय पुराव्यातून आरोपीचा सहभाग संशयाच्या पलीकडे सिद्ध होणे आवश्यक आहे। सदर प्रकरणात आवश्यक व विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नसल्याने आरोपीस निर्दोष मुक्त करण्यात यावे असा युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला। या प्रकरणात अभियोग पक्षाने फिर्यादी लक्ष्मी शिंदे तसेच तपासी अधिकारी यांच्यासह इतर पुरावे न्यायालयासमोर सादर केले। मात्र प्रमुख जखमी साक्षीदार असलेल्या फिर्यादीनेच आरोपी विरुद्ध कोणताही ठोस पुरावा दिला नाही। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश राम शिंदे यांनी दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयात अभियोग पक्ष आरोपी विरुद्धचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करत आरोपी बबलू उर्फ प्रदीप अण्णासाहेब शिंदे यांची भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 323 व 504 अंतर्गत गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मोईन पठाण, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट रोहित थोरात, ॲडव्होकेट अजय वाघमारे, ॲडव्होकेट तरविता वाघ, ॲडव्होकेट भाग्यश्री जगदाळे, ॲडव्होकेट पैगंबर सय्यद, ॲडव्होकेट सलामत पटेल, ॲडव्होकेट संकेत पवार, ॲडव्होकेट प्रदीप गायकवाड आणि ॲडव्होकेट सागर स्वामी यांनी काम पाहिले।